मालेगावात बहुमताची मॅजिक फिगर गाठण्यासाठी हालचालींना वेग. इस्लाम पार्टीचा शिवसेना आणि एमआयएम समोर प्रस्ताव. नवं समीकरण जुळणार. मालेगाव महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर शहराच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली 43 मॅजिक फिगर गाठण्याच्या दृष्टीने राजकीय पातळीवर हालचाली गतिमान केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहराच्या विकास मुद्द्यावर इस्लाम पार्टीने शिवसेना, शिंदे गट आणि एमआयएम यांना बिनशर्त पाठिंब्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर मालेगावमध्ये कोणते नवे राजकीय समीकरण जुळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली इस्लाम पार्टीने 35 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली आहे, तर समाजवादी पार्टीने 5 जागा मिळवत फ्रंटची ताकद 40वर नेली आहे. बहुमतासाठी केवळ 3 जागांची गरज असल्याने सत्ता स्थापना शक्य करण्यासाठी चर्चांचे फेरे सुरू झाले आहेत. दुसरीकडे राज्यभरात एमआयएमने जोरदार कामगिरी केली असली तरी मालेगावमध्ये मात्र त्यांची घोडदौड रोखली गेली. एमआयएमला केवळ 21 जागांवर समाधान मानावं लागलेलं असून हा त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का मानला जातो आहे. दरम्यान एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांनी स्पष्ट भूमिका मांडत कोणत्याही परिस्थितीत फिरकापरस्त सांप्रदायिक पक्षांसोबत सत्ता स्थापन केली जाणार नाही, मात्र शहराच्या विकासासाठी इस्लाम पार्टीसोबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत असं सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मालेगाव.